आजचा प्रश्न साधा आहे, पण त्याचं उत्तर इतकं अवघड आहे, की हजारो नाती फक्त यामुळेच तुटतात. मुलींना नेमकं काय हवं असतं? पैसा, दिसणं, अटेन्शन की लव? जर हेच उत्तर असतं, तर इतकी मुलं आज कन्फ्यूज नसती. खरं सांगू का? बहुतेक मुलांना हा प्रश्न चुकीचा वाटतो. कारण मुलींना काय हवंय यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं, तिला कसं वाटतंय. बहुतेक मुलं असं समजतात की मुलींचं मन खूप कॉम्प्लिकेटेड असतं. पण सत्य उलट आहे. मुली कॉम्प्लिकेटेड नसतात. त्यांच्या भावना दुर्लक्षित केल्या जातात. ती बोलते, पण ऐकलं जात नाही. ती समजावते, पण गांभीर्यानं घेतलं जात नाही. आणि मग एक दिवस ती गप्प बसते. आणि तेव्हा मुलगा विचारतो, अचानक काय झालं? अचानक काहीच अचानक होत नाही. मुलींना सर्वात आधी काय हवं असतं? तर सुरक्षितता. पण ही सुरक्षा फक्त शरीराची नसते, ती भावनिक असते. तिला हे वाटायला हवं की मी इथे आहे आणि कोणी मला जज करत नाही. ती जेव्हा रडते तेव्हा सोल्युशन नको असतो. ती जेव्हा बोलते तेव्हा लेक्चर नको असतो. तिला फक्त हे जाणवायला हवं, तू ऐकवतोयस. आणि बहुतेक मुलं इथेच हरतात. मुली थेट विचारत नाहीत, तू मला समजतोस का? त्यात टेस्ट घेतात. लहान लहान गोष्टीतून. ती एखादी गोष्ट सांगते जी तिला दुखावते आणि पाहते, तू इग्नोर करतोस की लक्ष देतोस. तिचा मूड ऑफ आहे आणि ती पाहते, तू विचारतोस का? की स्वतःच्याच फोनमध्ये बिझी राहतोस. हा ड्रामा नाही, तर हे ट्रस्ट चेक आहे. इथे एक मोठा गैरसमज आहे. मुलींना अटेन्शन नको असतो. त्यांना प्रेझेन्स हवी असते. तू तिच्यासोबत असतोस पण मनाने दूर असतोस. तर तिला सगळं कळतं. ती बोलत असते आणि तू हम करत असतो. आणि मग तू म्हणतोस, मी तर वेळ देतोय. नाही, तू फक्त बसलाय. मुलींना फ्लॅशी गेस्टर्स नको असतात. एक दिवस खूप प्रेम आणि दुसऱ्या दिवशी दुर्लक्ष, हे त्यांना घाबरवतं. त्यांना हवं असतं कन्सिस्टंट बिहेवियर. तू आज जसा आहे उद्या पण तसाच राहशील याची खात्री. कारण मुली फक्त आजवर विश्वास ठेवत नाहीत, त्या उद्याची कल्पना करतात. मुली ओव्हर थिंकिंग का करतात? कारण त्यांच्या मनात जर असं झालं तर हा प्रश्न सतत चालू असतो. कारण त्यांनी अनुभवलेलं असतं. लोक बदलतात, वाक्य बदलतात, लोकांची वागणूक बदलते. आणि म्हणूनच ती प्रत्येक शब्द, प्रत्येक सायलन्स, प्रत्येक चेंज ऑब्झर्व करत असते. हा वीकनेस नाही, तर हा सेल्फ प्रोटेक्शन आहे. मुली बहुतेक वेळा आपली गरज सांगत नाही. कारण त्यांना भीती असते. मी मागते असं वाटेल. पण त्यांना हवं असतं, तू स्वतःहून समजावं. तू ते आठवावं. आणि तू ते लक्षात ठेवावं. लहान गोष्टी असतात. तिला आवडलेला चहा, तिचा मूड, तिची शांतता. कारण तिला स्पेशल वाटायचं असतं, डिमांडिंग नाही. ती अचानक कोल्ड का होते? ती अचानक शांत का होते?
कारण ती खूप वेळ गरज पडूनही स्ट्रॉंग राहिलेली असते. ती समजून घेत असते. ती ॲडजस्ट करत असते आणि ती इग्नोरही करत असते. आणि एक दिवस ती थकून जाते. तेव्हा ती भांडत नाही, ती ओरडत नाही, फक्त शांत असते. ती फक्त दूर जाते आणि तेव्हा मुलांना कळतं की ती बदलली आहे. ती बदलली नाही, तर ती तुटली आहे. मुलींना परफेक्ट माणूस नको असतो. त्यांना इमोशनली अवेलेबल माणूस हवा असतो. जो तिच्याशी बोलू शकतो, तिचं म्हणणं ऐकू शकतो, जो मला कळत नाही असं मान्य करू शकतो. मुली स्ट्रॉंग माणसावर प्रेम करत नाही, तर त्या सेफ माणसावर प्रेम करतात, जो तिच्याशी बोलू शकतो, जो तिचं मन ऐकू शकतो. ती का राहते, जरी दुखत असलं तरी? कारण तिच्या मनात आठवणी असतात. ती आजच्या वेदनेपेक्षा कालच्या प्रेमाला जास्त वजन देते आणि हेच तिला जास्त दुखवतं. मुलींना नेमकं काय हवं असतं? याचं उत्तर खूप साधं आहे. असा कोणीतरी जो तिला ऐकेल, जो तिला समजेल, जो तिच्या भावनांना मान देईल, तिच्या भावनांचा आदर करेल, तिच्या भावनांना छोटं मानणार नाही. असा कोणीतरी जो तिच्या शांततेतूनही तिचं मन ओळखेल. समज ही एक प्रक्रिया आहे. ती एका व्हिडिओत पूर्ण होत नाही. पण जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या भावना छोट्या न करता समजून घ्यायला शिकते, तेव्हा नातं आपोआपच बदलायला लागतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.